नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? चला तर मग कोहळाचा ज्यूस घ्यायला या. कन्नडामध्ये बुद्धिगुंबाला म्हणतात. खरंच त्याने बुद्धी वाटते की नाही हे माहिती नाही, पण मी ज्यूस घेतला आणि नंतर सर्व तयारी करून घेतली. पोहे केले कारण का इतकं अशक्तपणा वाटत होता आणि पोहे करून लगेच पीठ चुरून घेतलं आणि मला पनीरची भाजी करायची होती, त्याच्यामुळे मसालाही तयार करून घेतला आणि मग पोह्याला फोडणी द्यायला घेतली. कारण का हे जर तयार करून ठेवलं ना मग स्वयंपाक करायला काहीच वाटत नाही, नाहीतर मग स्वयंपाकाला उशीर होतो. मग पोहे खाऊन घेतले आणि मला वॉकिंगलाही जायचं होतं, पण मग वॉकिंगला जाण्याच्या आधी पोहे खाल्ले कारण का खूप अशक्तपणा येत होता, चालूच शकले नसते मी. आणि चालताय ना मैत्रिणींनो, चालायलाच हवं. आणि हे बघा किती छान त्या झाडाला म्हणजे ते फुलं येतात ना ते पेपरसारखेच असतात आणि झाडाला इतके छान वाटतात, मस्तच. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मग मी थोडंसं क्लिनिंग वगैरे केली घराची आणि मग लगेच स्वयंपाक करायला घेतला. पनीरची भाजी एकदम मस्त झाली होती, विदाऊट पनीर मसाला. म्हणजे आम्ही फक्त जिरे पावडर आणि धने पावडर टाकतो, बाकी कोणताच मसाला नाही, आणि खूप खूप टेस्टी झाली होती. चला तर मग या खायला. तुम्हालाही आवडते का ते सांगा. आणि नंतर आम्ही संध्याकाळी बाहेर फिरायला गेलो होतो. चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. सबस्क्राईब